सैतानाचे सहाय्य घेतल्याचा आरोप. मत्तय 12:22-25 आणि 38-45. एके दिवशी लोकांनी एका दुष्टात्म्याग्रस्त मनुष्याला, जो आंधळा आणि मुका होता, येशू जवळ आणले. येशूने त्याला बरे केले आणि तो बोलू लागला आणि पाहू लागला. सर्व लोक चकित झाले आणि म्हणू लागले, काय हाच तर दाविदाचा पुत्र नाही? हे ऐकून परुषी म्हणाले, हा दुष्ट आत्म्यांचे सरदार बालजबूलच्या सहाय्यानं दुष्ट आत्म्यांना काढतो. तेव्हा येशूने परुषांचे विचार जाणल्यानंतर त्यांना म्हणाले, ज्या राज्यात फूट पडली आहे ते नाश पावतात आणि ज्या शहरात किंवा घरात फूट पडली आहे ते उजळून जातात. तेव्हा काही शास्त्री आणि परुषी येशूला म्हणाले, गुरुजी, आम्ही आपल्या द्वारे काही चिन्ह पाहू इच्छितो. येशूने उत्तर दिले, ही पापी आणि विधर्मी पिढी चिन्ह मागते, परंतु संदेष्टा योनाचे चिन्ह सोडून या पिढीला दुसरे कोणतेही चिन्ह मिळणार नाही. ज्याप्रमाणे योना 3 दिवस आणि 3 रात्री माशाच्या पोटात राहिले, त्याप्रमाणे मनुष्याचा पुत्रही 3 दिवस आणि 3 रात्री पृथ्वीच्या गर्भात राहील. न्यायाच्या दिवशी निनवेचे लोक या पिढीबरोबर जिवंत होतील आणि त्यांना दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाचा उपदेश ऐकून पश्चाताप केला. आणि पहा, हा तो आहे जो योनापेक्षा महान आहे. न्यायाच्या दिवशी दक्षिणची राणी या पिढीसोबत जिवंत होऊन उभी राहील आणि यांना दोषी ठरवेल, कारण ती शल्मोनाचे ज्ञान ऐकण्यासाठी पृथ्वीच्या कोपऱ्यापासून आली. आणि पहा, हा जो इथं आहे तो शल्मोनापेक्षा महान आहे. जेव्हा अशुद्ध आत्मा कोण्या माणसातून निघते तर तो विसावा घेण्यासाठी निर्जन स्थळी भटकत फिरतो, परंतु त्याला विसावा मिळत नाही. तेव्हा ती म्हणते, मी जिथून निघाले आपल्या त्याच घरात परत जाईल. परतल्यावर ते घर रिकामे, स्वच्छ आणि नीटनेटके असे पाहते. तेव्हा ती जाऊन आपल्यापेक्षाही वाईट असे 7 आत्मे आणते आणि ते त्या घरात शिरून तिथंच वस्ती करतात. ह्या प्रकारे त्या मनुष्याची स्थिती पहिल्यापेक्षाही वाईट होते. अशी स्थिती या दुष्ट पिढीची पण होईल.